सामने सुरू होतं दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट बोथ द टर्म शो द गुड क्रिएट पहिला चेंडू जोरदार बाहेर चेंडू मात्र हवेत आहे दोन क्षेत्ररक्षक पुढे सरकले आहे झेल टिपलाय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र काकडोल संघाचा पहिला धक्का सारी सारी नाचेंगे सारी सारी रात उठा के स्पिरिट ओळखता आला नाहीये आणि पहिला गडी गाडत झाला यावेळेस कागाडोल संघाचा तर वनडाऊनचा फलंदाज येतोय जितू नॉन स्ट्राईकला आपण बघू शकता जितू हा फलंदाज तर स्ट्राईकला डावकरी हाताचा फलंदाज एक शैलीदार फलंदाज किशोर मळवी अत्यंत चांगला फलंदाज आहे 2016-2017 मध्ये अतिशय इन्फॉर्म मध्ये असलेला डावकरी हाताचा फलंदाज मात्र गोलंदाज बघा शिवाजी भोईर ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केले आहे आपल्या संघाला मोठं यश मिळवून दिलंय शिवाजी याने हा चेंडू पुल्लन डिलिव्हरी कव्हरच्या वरून गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती वन बाउन्स ऑन द रफ 4 रन्स बघा पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केला होता मात्र दुसरा चेंडू पुल्लेंचा फेकला होता कव्हरच्या वरून गॅप शॉट सिलेक्शन केलाय आणि पहिला चौकार दाखवलाय फलंदाज यावेळेस किशोर मळवी याने पुन्हा एकदा जबरदस्त फटका यावेळेस मात्र चेंडू लागोनच्या वरून वन बाउन्स पहिल्या टप्प्यावरती बॅक टू बॅक दुसरा चौकार चौकार बॅक टू बॅक दाखवतो आणि आपला मात्र परिचय या ठिकाणी टोच देतो किशोर मळवी मी सांगितलं होतं की चांगला इन्फॉर्म मध्ये असणारा हा काकडोल संघाचा फलंदाज पुन्हा एकदा शॉट फुल करतोय हा चेंडू मात्र सीमा पलीकडे पहिला हँड यू 6
मिळेल बोनसच्या रूपाने 5 धावा. फलंदाजी बघतोय मात्र तेवढीच खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे या माणेरे संघाच्या माध्यमातून. धावसंख्या धावपळकावरती लावली आहे तब्बल 21 धावा. पॉवर सर्कलच्या षटकामध्ये योग्य असा उपयोग केला गेलाय. बघा अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलंय यावेळेस काकडोल संघाने. पॉवर प्लेचा अतिशय चांगला फायदा उचललाय या किशोर मडवी याने. जेव्हा जेव्हा खराब चेंडू मिळाल्यात तेव्हा तेव्हा मात्र या चेंडूवरती चौकार षटकार दाखवला जातोय किशोर मडवी यांच्याकडून. तर निश्चितच स्पर्धा आपण बघतोय GTCच्या माध्यमातून कव्हर केली जाते. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in मोडागावची साईट आहे. मात्र चांगली अशी साईट बघू शकतो आपण. यावेळेस मात्र HD क्लॅरिटी काय असते ती बघा. ग्लोबल टेनिसची अप्रतिम क्लॅरिटी तेवढंच चांगला व्हॉइस क्वालिटी या मैदानावरती आपण बघू शकता. युट्यूबच्या माध्यमातून अप्रतिम असं आयोजन केलं गेलं आमचे सर्वांचे लाडके विलाजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते या मैदानावरती. आज स्पर्धेचा 4था दिवस. अतिशय सुरेख फटका, पुस्तकी फटका आणि चेंडू मात्र जातो ऑथोराइज लॉंग ऑफला. तोपर्यंत निश्चितच या 2 धावा मिळतील यावेळेस फलंदाज किशोर मडवी याला, ज्याने अत्यंत चांगली फलंदाजी केली आहे. या पहिल्या सत्रामध्ये बघता आपण या मैदानावरती अप्रतिम फलंदाजी आणि धावसंख्या पाहता घेऊन चालतोय. 23च्या घरामध्ये ही धावसंख्या पोहोचली आहे. P2चं दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज ऋतिक भोईर माणेरे संघाकडून, ज्याला पाचारण केलाय दुसरं षटक पेरण्यासाठी. हा चेंडू पुल्लन डिलिव्हरी मात्र पॅडचा पेस कोणता नाही आहे. चेंडू लॉंग ऑनला फक्त सिंगल मिळाली आहे. या सिंगलने मात्र काम चालवलं जातं यावेळेस. तर पहिल्या षटकामध्ये दमदार फलंदाजी केली आहे. त्याच्यानंतर मात्र या षटकामध्ये आपण बघतोय 2 चेंडू फेकल्यात आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. कारण P2चं दुसरं षटक आहे त्यामुळे निश्चितच क्षेत्ररक्षकांची पाहणी केली तर हे क्षेत्ररक्षक आपण 3 क्षेत्ररक्षक हे तडिया जो 30 यार्डाचा सर्कल असतोय त्या 30 यार्डाच्या बाहेर हे 3 क्षेत्ररक्षक बघतोय आपण. जर विचार केला तर एक लॉंग ऑफला एक लॉंग ऑनला आणि एक डीप मिड विकेटला असे 3 क्षेत्ररक्षक. तर सर्कलच्या आतमध्ये बघतोय आपण डीप बॅक शॉर्ट स्क्वेअर लेगला आहे, फर्स्ट स्लिप आहे, त्याच्यानंतर शॉर्ट आर्डमॅन पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट आणि एक कव्हर असे 5 क्षेत्ररक्षक या तळीय सर्कल मध्ये आहे. हा चेंडू यावेळेस चेंज ऑफ पेस केलाय. गती परिवर्तन स्लोवर डिलिव्हरी फेकले मात्र चेंडू निघून गेलाय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि निश्चितच्या सामन्यातील पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज ऋतिक भोईरने. तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता मात्र त्याच्यानंतर मात्र चौकार षटकार बघितले आपण या पहिल्या षटकामध्ये. मात्र यानंतर तसं चित्र बघायला मिळत नाही आहे. तर चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज ऋतिक. हा चेंडू ऑन द राईट केलाच होता. ताई बॅटवर आदळतोय पंचांकडे अपील मात्र थ्रोपैकी केली जाते तोपर्यंत लेग बायचा इशारा. क्रिकेटचे नियम क्रमांक 26 नुसार ही एक धाव बघतोय आपण धावपळकावरती. 26 नुसार धाव आली आहे तर धावसंख्या 25 धावा झाली आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र या षटकामध्ये एकही मोठा फटका नाही आहे या काकाडोल संघाचा. कारण किशोर मडवी सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे मात्र यावेळेस स्ट्राईकला असणार आहे किशोर मडवी. हा चेंडू कौटुंब काढला, चेंडूला लॅपटॉप आहे आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे. दॅट्स अ मायटी थिंग.
रंगराई मामुली चलर गावाची सावरी माझी रंगराई मामुली चलर गावाची सावरी मलकी खांद्यावरी मारेली मलकी गोदरेजमध्ये चादरी मलकी खांद्यावर मारेली मलकी गोदरेजमध्ये चादरी तर बघा यावेळेस बघितलं तर षटकार मारलाय पुन्हा एकदा या ठिकाणी दमदार फलंदाजीचा नमुना पेश केलाय फलंदाज किशोर मडवी आणि अप्रतिम फलंदाजी पुन्हा एकदा मोठा फटका बॅक टू बॅक दुसरा षटकार सेम रिझल्ट जणू आपण रिप्लाय बघतोय व्हेरी गुड बॅटिंग वरती तर निश्चितच आपण 5 षटकांचा सामना बघतो मात्र ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आले 2 षटक वांदा नाहीये कारण जर तापमान बघितलं तर खूप मोठं तापमान बघायला मिळतंय मैदानावरती त्यामुळे निश्चितच खेळाडूंच्या चेहऱ्यावरती थकान महसूस होते तर मागचा सामना सुद्धा बघितला आपण गांधारी संघ विपक्ष द्वारली संघ जे द्वारली संघाचे फलंदाज होते प्रत्येक षटकामध्ये पाण्याची मागणी करत होत आहे कारण बघा जसं दिवस पुढे सरकतील तसं तापमानाची तीव्रता ही वाढत जाणार मात्र यावेळेस क्रिकेटसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली या मैदानावरती आपण बघताय अतिशय भली मोठी स्पर्धा जयगावदेवी क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने श्रीमलंगड चषक 2017 वर्ष पहिल्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन या विभागामध्ये हे सर्व यश मी म्हणेन हे सन्माननीय या स्पर्धेचे सर्व करते विलाजी म्हात्रे आणि त्याच्यानंतर अविनाजी सालवे असतील यांना यश जात आहे तर या मैदानावरती जर विचार केला तर चारी बाजूला नजर टाकली तर कटआउट्स आणि कटआउट्स दिसतात मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींचं कटआउट्स लावण्याचं काम केलंय याचं कारण आहे जे माणसं जमवण्याचं काम केलं होतं विलाजी म्हात्रे यांच्यावरती असणारं प्रेम या मैदानातून या क्रिकेटच्या वेळातून आपल्याला दिसून आलाय कारण त्यांच्यावरती किती लोकांचं प्रेम आहे आणि या किती लोकांनी या स्पर्धेला भेट दिली आहे हे यश आहे मी म्हणेन विलाजी म्हात्रे साहेब यांचा तर नाव बॅक टू क्रिकेट 2 षटक संपल्यात 2 षटकामध्ये मात्र धावसंख्या धावफलकावरती 37 धावा तर 9 चेंडूमध्ये 34 धावांची विस्फोटक केलतो यावेळेस किशोर मडवी हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतोय चेंडूला मिड विकेटला कार्पेट ड्राईव्ह बघतोय एकदा बेक पडल्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा गुड रनिंग आणि जर या चेंडूचा विचार केला तर हा चेंडू कार्पेट ड्राय म्हणजे जमिनी लगत गेला होता आणि ज्या वेळेस चेंडू जमिनी लगत जातोय त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला 4 क्रिया कराव्या लागतात चेंडूवर येणं वाकणं उचलणं आणि फेकणं याच्यात वेळ जात असतोय मात्र तो वेळ बघता या काकाडोल संघाने निश्चितच 2 धावांचं योगदान दिलंय या काकाडोल संघाला अत्यंत चांगली फलंदाजी बघतोय मात्र गोलंदाज तिसरा आलाय तेजस भोईर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते गणेश म्हात्रे आपण जायचं आहे मैदानामध्ये या कुंभारकर तर संदीप टोंबरे आपण मैदानामध्ये जा आपण पुढे असाल तर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे बघा स्पर्धेमध्ये हा 11व्यांदा या गोलंदाजावरती आक्षेप नोंदवला पहिल्या दिवसापासून तर पहिल्या दिवसामध्ये जो मुरबी संघाचा गोलंदाज होता नरेश भोईर याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं तो अप्रतिम गोलंदाज आहे मात्र फलंदाजाने ऑब्जेक्शन घेतलं तर निश्चितच पंचांकडून मागणी केली जातोय तर गणेश
तर निश्चितच उमेश कुंभारकर आलाय. स्वागत आहे उमेश. आपण लक्ष ठेवा, या आपण मैदानामध्ये आहे. चांगला खेळाडू आहे चिंचोली बीस संघाचा. कालच्या दिवसामध्ये या चिंचोली बीस संघाने चांगला परफॉर्मन्स दिला होता. तर निश्चितच आल्या तिथं बघू शकता तिसऱ्या पंचांची मागणी. गोलंदाज एक तेज आहे ज्याला रफ्तार का सौदागर म्हटलं जातं. तो रफ्तार का सौदागर तेजस. हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ताईपॅडवर आदळतोय. यास पंचांकडे अपील केलाय. मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि निश्चितच एक धाव लाभली आहे. कारण सर्व खेळाडू एकत्रित गोला झाले होते आणि ते फक्त अपील करत होते. नियम क्रमांक 27 नुसार अपील करत होते. मात्र ते वेळेस दोन्ही फलंदाजाने बघितलं आणि मात्र चोटी धाव एकवटली आहे. धावसंख्या इकडे पुढे सरकली आहे. 40 धावा धावपळकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक युवा गोलंदाज एक नौका गोलंदाज तेजस भोईराला बघतोय. मानेरे संघाचा मानेरे एक्सप्रेस बघा तेज गोलंदाज आहे. त्यामुळे निश्चितच पंचांची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. मात्र किशोर मडवी ज्याने अत्यंत चांगली विस्फोटकपणे केली आहे. या मैदानावरती धावांचं बीच पेरलंय. या मैदानावरती धावांचा वनवा पेटवलाय. मात्र तो वनवा विजवेल का हा मानेरे संघ, असं असंख्य प्रश्न. कारण जर कमी धावसंख्येवरती या काकडोल संघाला रोखायचं असेल तर मानेरे संघाला गेम प्लॅनिंग करावी लागेल, स्ट्रॅटर्जी दाखवावी लागेल. मात्र हा चेंडूचा पाठलाग केला होता मात्र चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये आणि पुन्हा एकदा खराब चेंडू फेकलाय. लाईन खराब होती या गोलंदाजांची. चेंडू पडल्यानंतर उजव्या यष्टीवरती बाहेर निघून गेलाय आणि पंचांनी मात्र स्वेअर घोषित केलाय. हा चेंडू दिशाहीन ठरवलाय. हा चेंडू अवंतर आहे. अवंतर धाव मिळाली आहे या चेंडूवरती मात्र काकडवल संघाला. तेजस हा चेंडू लगभग ऑफ लाईनचा होता. टॅप केला जातोय चेंडूला. लॉंग ऑफला एकदा वेगपटल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा मात्र चित्त्याच्या चपळाईने चित्त्याच्या वेगाने मात्र पूर्ण केल्या जातात. व्हेरी गुड रनिंग. अत्यंत चांगली रणनीती चांगली बघतोय आपण यावेळेस या काकडवल संघाची. बघा पहिल्या चेंडूवरती धक्का बसला होता मात्र त्याच्यानंतर काकडवल संघाने एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलंय. कारण वन डाऊनचा फलंदाज जितू पाटील मैदानामध्ये आलाय. मात्र किशोर मडवे याने अतिशय चांगली फलंदाजी केली आहे या मैदानावरती. धावांचा ओघ सुरू ठेवलाय. अत्यंत चांगली फलंदाजी बघतोय. मात्र धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 43-43. 1 लॉस इन काकडोल टीम. हा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलाय. मात्र खराब चेंडू. दिशाहीन गोलंदाजी केली जाते या मानेरे संघाकडून. मात्र ज्या वेळेस अशी गोलंदाजी खराब केली जाते धावांचा ओघ सुरू राहतोय आणि गोलंदाजावरती प्रेशर येतोय. मात्र त्या प्रेशर मध्ये चांगली गोलंदाजी करेल का एक नमका गोलंदाज आहे तेजस भोईर ज्याला तिसरे षटक फेकण्यासाठी पाचारण केलंय मानेरे संघाने. हा चेंडू शॉर्ट पूल करतोय. जबरदस्त साईड आणि चेंडू मात्र डीप फाईन लेगला सीमा पलीकडे. आणखीन एक मोठा फटका. डिझास्टर क्या बात आहे. बघा आपल्या हेटुटणे गावाचे गायक परमेश्वर माळी यांचं गीत आणि त्याने गीत गायलं होतं स्वतःच्या मुलीच्या हल्दीला. मात्र अप्रतिम संगीत 2013-2014चा सर्वात लोकप्रिय आगरी लोकांचं हे गाणं अत्यंत लोकप्रिय गाणं झालं होतं. मात्र यावेळेस पुन्हा एकदा दमदार फलंदाजी दाखवतोय किशोर मडवी. याला बघितलं होतं आणि मी मागच्या आठवड्यामध्ये कैलासवासी शनिवार स्मृती चषकामध्ये या फलंदाजाने मात्र अतिशय चांगली फलंदाजी केली होती. इम्पॉम मध्ये असणारा फलंदाज जबरदस्त स्क्वेअर कार्ड वीरेंद्र स्टाईलने चेंडू सीमा पलीकडे. आणखीन एक मोठा फटका. लाईफ सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय पैशाचा मेळ. लाईफ सारा नशिबाचा खेळ जगात चालतोय पैशाचा मेळ. एका बादशाराने गुलामान बाजी मारली. एका बादशाह
बस क्या डीजे मास्टर, क्या बात है. जबरदस्त लोकप्रिय संगीत, क्रिकेट विथ म्युझिक असा दुहेरी संगम बघतोय. अप्रतिम धून या डीजे मास्टर यांच्या माध्यमातून. मात्र यावेळेस शाबासकी द्यावी लागेल ती किशोर मडवी याला. 46 धावांवरती खेळतोय. चौकार मारतो का हा चेंडू, मात्र डायरेक्ट देण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्राईक केला. पंचांचा इशारा येतोय बाईचा. यास अत्यंत विस्फोटकपणे फलंदाजी केली आहे बघा चतुर फलंदाज, कारण शेवटचा चेंडू होता षटकात, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. षटक क्रमांक 30 संपलाय आणि 3 षटकांच्या केलीनंतर धावसंख्या मात्र वाऱ्याच्या वेगाने एक फलंदाज बाद झालाय. या काकाडोल संघाचा 55 धावा धावफलकावरती. डीजे जगात साऱ्या बोलबाला झाला आणि गावात माझ्या लय धिंगाणा झाला. सारे लागल्यात झिंग झिंग गायला, सारे लागल्यात झिंग झिंग गायला. हो पाहून अर्जीला, हो पाहून अर्जीला परशा लागलाय नाचायला. पाहून अर्जीला परशा लागलाय नाचायला. अहो जगात साऱ्या बोलबाला झाला, गावात माझ्या धिंगाणा झाला. सारे लागल्यात झिंग झिंग गायला, सारे लागल्यात झिंग झिंग गायला. यास निश्चितच चांगलं गाणं. मात्र यावेळेस धावांचा वनवा पेटवलाय आणि 16 चेंडूंवरती मात्र 46 धावांची केली करणारा फलंदाज स्ट्राईकला. 13 चेंडू 46 धावांची विस्फोटकपणे केली करणारा. मात्र या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पटकावेल का, कारण पहिलं अर्धशतक दाखवलं होतं चिकनगड संघाचा प्रशांत भोईर याने पहिल्या दिवसामध्ये. आणि पलटा चेंडू मात्र सीमा पलीकडे आर पार ग्राउंड पार षटकार. दुनिया झकास आहे. डीजे जरा थांबा. तर 50 धावा लावल्या धावफलकावरती. किशोर जरा बॅट उंच करायची आहे, प्रेक्षकांना अभिवादन करायचं आहे. जरा जोरदार टाळ्या होत्या. 52 धावा लावल्यात धावफलकावरती आणि दुसरा फलंदाज ठरलाय या स्पर्धेमधील दुसरा अर्धशतक करणारा. तर प्रशांत भोईर आणि 15 चेंडू मध्ये 55 धावा कुठल्या होत्या चिकनगड संघाचा अगेन्स्ट सागाव संघासमोर. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू मात्र सीमा पलीकडे आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी. दुनिया झकास हे तुमचा उद्दास का, आमच्यात या जरा आता ना लाजता. डोळे उघडा पहा डेंजर आहे हवा, दंगा करा जरा आता ना माजता. दुनिया झकास हे तुमचा उद्दास का, आमच्यात या जरा आता ना लाजता. डोळे उघडा पहा डेंजर आहे हवा, दंगा करा जरा. शांत डोक्याने क्रिकेट का असते ते दाखवलंय बघा. ज्याने क्रिकेटवरती 21 वर्ष अधिराज्य गाजवला, 21 वर्ष त्याने अधिराज्य गाजवलं होतं डोक्यावरती बर्फ ठेवून, तो सचिन तेंडुलकर, ज्याने विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. मात्र शांत डोक्याने फलंदाजी केली आहे. सर्वात कमी चेंडू मध्ये म्हणजे 14 चेंडू मध्ये 52 धावा कुटणारा फलंदाज यावेळेस किशोर मडवे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, आणखीन एक षटकार, 3 चेंडू 3 षटकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. थँक्यू. तर बघा धावांचा बीज पेरला गेलाय. मी सांगितलं होतं की या स्पर्धेतील दुसरा फलंदाज ठरलाय, अत्यंत चांगली विस्फोटकपणे फलंदाजी करणारा.
तर पुन्हा एकदा चेंडू लाईन बघावी लागेल. निश्चितच दिस कॉल बी वाईड आणि प्रेशर या गोलंदाजावरती बघतोय. अप्रतिम फलंदाजी केली आहे आणि या काकाडोल संघाची धावसंख्या धापडकावरती 74 धावा. मोस्ट धावसंख्या होईल का, सर्वोच्च धावसंख्या होईल का या स्पर्धेतील? कारण पहिल्या दिवसामध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती. प्रेमनाथ एलेवन मुरबी संघाने 81 धावा काढल्या होत्या त्या पहिल्या सरवली संघासमोर. मात्र ती उच्चांक मोडेल का हा काकडोल गावदेवी काकडोल संघ? यावेळेस या मैदानावरती 74 धावा लावल्यात. चौथं षटक मार्गस्थ असताना ऋषिकेश भोईर. हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू सीमा पलीकडे दमदार षटकार. मिस्टेक झाली स्कोर मध्ये. तर तिसरा फलंदाज असणार आहे ज्याने तिसरा अर्धशतक लावलंय. कारण पहिला अर्धशतक प्रशांत भोईर चिकनगडचा, त्याच्यानंतर चिकनगडचा एक दुसरा खेळाडू होता हर्षद केने ज्याने 15 चेंडूवरती 51 धावा कुठल्या होत्या. आणि हा किशोर मडवी ज्याने 14 चेंडूवरती 52 धावा. पुन्हा एकदा दमदार फटका. नो मॅच स्टँडर्ड दॅट्स फॉर व्हेरी गुड बॅटिंग. तर बघा 4 षटक संपल्यात आणि या 4 षटकामध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. मी सांगितलं होतं की पहिल्या दिवसामध्ये प्रेमनाथ एलेवन मुरबी संघ जो रायगडचा संघ होता त्याने 51 धावा लावल्या होत्या, 81 धावा लावल्या होत्या धावपडकावरती. मात्र 84 धावा लावतोय 4 षटकामध्ये आणि आकाशाला गबसणी घालणारी धावसंख्या बघतोय काकडोल गावदेवी संघाची. प्रेक्षकांचा जबरदस्त पाठबळ. मी सांगितलं होतं की जवळचा संघ आहे त्यामुळे निश्चितच काकडोल संघाचे प्रेक्षक मोठ्या संख्येने. तर निश्चितच ऋषिकेश भोईर याचा कर्पूस समाचार घेतलाय षटकामध्ये आणि मात्र मोठी धावसंख्या बघतोय. शेवटचं षटक गोलंदाज ऋतिक भोईर याला पुन्हा एकदा पाचारण केलं जात आहे. ज्या ऋतिक भोईरने दुसरं षटक फेकलं होतं 16 धावांचं तो ऋतिक भोईर. मात्र माणेरे संघाला अद्याप यश प्राप्त होत नाहीये. कारण पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त झालंय. त्याच्यानंतर मात्र या काकडोल संघाने आपली दादागिरी दाखवली आहे. अतिशय चांगला चेंडू, डिफेन्सिव्ह फटका, स्लोवर डिलिव्हरी केली होती तेवढाच चांगला बचावात्मक फटका. चेंडूला मिड ऑफला खेळून काढलाय. फक्त सिंगल स्ट्राईकला रोटेट केली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक दिली आहे. एक विस्फोटक फलंदाज आपण बघू शकता किशोर मडवी याला. बघा फलंदाजाचं वैशिष्ट्य डावकुऱ्याचा फलंदाज आहे आणि मात्र ताकद नव्हे तर फक्त तंत्राचा उपयोग करतोय, दिमाग इस्तेमाल करतोय फटके मारण्यासाठी. कारण क्रिकेट हा दुहेरी संगम आहे, ताकद आणि टेक्निक. मात्र यावेळेस चांगली फलंदाजी केली आहे डावकुऱ्याचा फलंदाज ज्याने पहिल्या चेंडूपासून आक्रमकता त्याची परिचय आहे या किशोर मडवियाचा. आणि तो परिचय पहिल्या चेंडूपासून या फलंदाजाने दिला होता. मात्र ते सातत्य अद्याप टिकवलंय किशोर मडवियाने. धावांचा ओघ काही कमी होत नाहीये. धावसंख्या 85 धावा धावपडकावरती लावल्यात. अतिशय चांगला चेंडू टॅप करतोय. एकदा मिळाले निश्चितच दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे आणि मात्र चमकलती करताना या 2 धावा सहजरित्या एक्का दुक्का पावलांनी मात्र या एकवटल्या जातात. अतिशय तगडी फलंदाजी आणि या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या जो उच्चतम धावसंख्या आहे स्पर्धेतील तिला ब्रेक केलाय, लगाम लावलाय, ती क्रॉस केली आहे. यावेळेस गावदेवी काकडवाल संघाने माणेरे संघाच्या अगेन्स्ट ही धावसंख्या उभी केली आहे. हा चेंडू जबरदस्त फटका, चेंडू हवेत आहे, झेल टिपलाय आणि या मैदानातून वादळ शमलाय. या मैदानातून वादळ बाहेर आलाय. मात्र प्रेक्षकांनी अभिवंदन केलंय कारण या खेळाडूने डीजे थांबा पण 20 चेंडू मध्ये 76 धावा कुठल्या जोरदार टाळ्या. 20 चेंडू 76 धावा विस्फोटक फलंदाजी किशोर मडवी. डीजे
निश्चितच एक वादळ शमलं या मैदानावरती, ज्याने धावांचं पीच पेरलं होतं तो फलंदाज बाद. आणि हा चेंडू खोदून काढलाय, आणखीन एक गडी बाद, सरळ रेषेत फटका मारला होता. बॅक टू बॅक दुसरा झटका गावदेवी काकाडोल संघाला. नारायणगावचे रवी आजारी आणि वसरगावचे रोहिदास शेलार यांना विनंती असणार आहे, आपण मंचावरती यावं, अतिथी कक्षामध्ये या. पण आपलं सहर्ष स्वागत आहे स्पर्धेमध्ये. तर बघा, तिसरा फलंदाज बाद झालाय, त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक दोन झटके मिळाले ते काकाडोल संघाला. मात्र काही फरक पडत नाही आहे, काकाडोल संघाने सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका, चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक त्वरित येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट दिलाय, याच बघावं लागेल डायरेक्ट हिट होतं का नव्हतं, मात्र नाही आहे, निश्चितच नसणार आहे. या नसणार आहे. 2 धावा पूर्ण केल्या जलद गतीने काकाडोल संघाने. त्याच्यानंतर रमेश टोंबरे असतील कोणीगावचे, यांना सुद्धा विनंती, आपण मंचावरती याच आहे. बालाराम भंडारी, आपण सुद्धा या मंचावरती व्यासपीठावरती या. तर असं म्हटलं जातं, आकाशानं शोभा असते ताऱ्यांची, झाडांना शोभा असते पाना फुलांची, आणि व्यासपीठाला शोभा असते आमच्या पाहुण्यांची. मात्र पाहुणे आले तर आमचं व्यासपीठ भरलं जाईल. मात्र या 4 दिवसामध्ये अतिशय सर्व मान्यवर मोठे मोठे व्यक्ती यावेळेस आमच्या मंचावरती आल्यात. मात्र आज 4था दिवस आहे स्पर्धेचा. हा चेंडू हवेत आहे, मात्र मिसटाईम आहे. फलंदाज या ठिकाणी टॅप केला जातोय, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का गावदेवी काकाडोल संघाला 5 बाद. तर या ठिकाणी बघा, पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्र समाप्ती होताना मात्र धावसंख्या नोंदवली गेली आहे 89 धावा या 5 षटकामध्ये, आणि 90 धावांचं मोठं लक्ष या डोंगरावर. मात्र चारी बाजूला डोंगरच डोंगर दिसतात आपल्याला. मात्र या मैदानामध्ये डोंगरावर लक्ष ठेवलंय. 90 धावांचं लक्ष असणार आहे येणाऱ्या 5 षटकामध्ये. या 90 धावांचं लक्ष मात्र किशोर मडवी आणि पुन्हा एकदा 20 चेंडूमध्ये 76 धावांची विस्फोटकपणे केली आहे. मोठी धावसंख्या उभारली आहे. मात्र एक टीम मैदानामध्ये आलाय. मात्र 2 क्षेत्ररक्षक 2 फलंदाजांना पाचारण केलं जाते मैदानामध्ये. मात्र ज्या वेळेस सामना सुरू होईल, या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी जातोय आम्ही. रायगडचा बुलंद आवाज आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर यांच्याकडे. थँक्यू सो मच जगदीश. तर आपण बोलूया सामनाकडे. आजच्या स्पर्धेत आपण अजून एक महत्त्वाचा सामना बघतो. 89 धावा स्पर्धेमध्ये उभारण्यात आल्या. धावा आणि फक्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त फलंदाजी किशोर मडवीच्या माध्यमातून 20 चेंडूमध्ये तब्बल त्यांना 76 धावा ठोकल्या. स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या नोंदवण्याचा विक्रम मात्र काकाडवाड संघाच्या माध्यमातून आपण पाहिलाय. मानेरे संघानं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण का स्वीकारलं हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. तर त्याचा निर्णय हा मी म्हणे काकाडवाड संघाला पूर्णपणे यावेळी मात्र त्यांचा निर्णय चुकीचा ठरवलाय. हे स्पर्धा आपण पाहताच जयगावदे क्रिकेट संघ चिंचवले HMB ग्रुप माध्यम आयोजित श्री मलंका चषक 2017 जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात पाहतात, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जे प्रेक्षक आम्हाला तिसाई केबलच्या माध्यमातून पाहतात, तुमचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून मच्छिंद्र पाटील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतात. आपण ही स्पर्धा पाहतात. स्पर्धेचे शिल्पकार सर्वांचे लाडके नेतृत्व विलासजी म्हात्रे, माजी सभापती अंबरनाथ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतात. तमाम प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचं आणि या स्पर्धेमध्ये भागितल्या सर्व खेळाडूंचं या दुपारच्या सत्रामध्ये मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. 1:50 होतात. तापमान मैदानावरती आपण जर पाहिलं 27 अंश सेल्सिअस तापमानामध्ये थंडीचं वातावरण पाहायला मिळते. मात्र सामना खूप
खूप गरम झाला आणि सामन्यामध्ये फलंदाजी खूप मोठी पाहायला मिळाली. धावांचा अक्षरशः मनवा पेटवला. बेधुंद फलंदाजी आणि एक अविस्मरणीय खेळी आपल्याला पाहायला मिळाली. ती किशोर मडवीच्या माध्यमातून त्याने तब्बल या स्पर्धेमध्ये 20 चेंडूमध्ये 76 धावा ठोकून आपण किती चांगली गुणवत्ता फलंदाजी करू शकतोय आणि आपण किती चांगले क्रिकेटर आहोत हे मात्र त्याने साबित करून दिलं. 90 धावांची गरज आता मात्र काकडवाल संघासमोर मानेरी संघाला. तर चिंचवली आणि नेवालीपाडा या दोन्ही संघाच्या संघानायकांना मी विनंती करतोय. आय काइंडली रिक्वेस्ट यू बोथ द कॅप्टन्स प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस because next match between the Chinchavli versus Nevalipada the match will be 5 over. I request you once again both the captain please come on the stage for the toss. All of you most welcome once again. Very good afternoon. सर्व क्रीडारसिकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आमचे दोन पंच मनोज गुप्ता आणि अजीब शेख असे दोन पंच आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांचे आपण हार्दिक स्वागत करूया, आभारी मानूया ज्यांच्या माध्यमातून सातत्याने चौथ्या दिवसामध्ये पंचांची खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मुंबई क्रिकेट असोसिएशन बघा, महाराष्ट्रामध्ये 3 आपल्या असोसिएशन ज्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जावरती खेळाडू घडवले जातात. पहिला मुंबई MC मुंबई क्रिकेट असोसिएशन, दुसरी VC विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि नंतर पुन्हा MC म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन. या 3 असोसिएशनच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवरती नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपले खेळाडू घडवले जातात. मग आपलं BCCI बोर्ड असेल, ICC बोर्ड असेल ज्यांच्या माध्यमातून खेळाडू घडले जातात. तर जिंकण्यासाठी 90 धावांची गरज, खूप मोठं आव्हान यामध्ये सामोरं जावं लागेल ते मानेरे संघाला. मानेरे संघानं नाणेफेकी जिंकून घेतलेला निर्णय मात्र चुकीचा आणि फॉल्ट ठरलाय मैदानावरती, कारण ते किशोर मडवीला थांबवू शकले नाहीत आणि त्याच किशोर मडवीनं मात्र धावांचा अक्षरशः डोंगर उभा केला. त्यांना स्पर्धेमध्ये तब्बल 20 चेंडूमध्ये 76 धावा टाकून सर्वोत्तम खेळी केले आणि अविस्मरणीय खेळी केली मैदानावरती. तर सन्माननीय मधुकर साळवी काकडवाड यांचे इथे शुभ आगमन झालंय. मी आपणास विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. बघा, ही संकल्पना खूप चांगली पाहायला मिळते. चिंचवली विभागामध्ये प्रथमच एवढी मोठी स्पर्धा, 1 लाख रुपयाची स्पर्धा आपण पाहतोय. 5 अंकी बक्षीस आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. हे खूप मोठं यश आहे आणि सर्वांचं यशाचं मी मानकरी ठरवेन. ते सर्वांचे लाडके नेतृत्व विलासजी म्हात्रे साहेब, माजी सभापती अंबरनाथ आणि त्यांचे तमाम कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवले आणि जयगावदे क्रिकेट संघ चिंचवले यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. हिंदू आणि मुसलमान बांधवांची एकता असणारी स्पर्धा आणि सातत्याने या स्पर्धेमध्ये एक आमूलाग्र बदल आपण पाहत असतोय. नवीन संकल्पना राबवून ही स्पर्धा कशी उच्चांक गाठेल हा मात्र त्यांचा मानस पाहायला मिळतोय. तर आमचे प्रवीण उर्दुलचे यांचे सुद्धा इथे आगमन झाले. पहिला सामना प्रवीण आपण जिंकला, तुमचं हार्दिक स्वागत, आभारी आम्ही व्यक्त करतोय. तर बोलूया आपण सामन्याकडे जिंकण्यासाठी 90 धावांची गरज. पहिला चेंडू ऑन साइडला शपन करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सिली मिडॉनला जाते. सिंगलच्या माध्यमातून मात्र फलंदाज खूप वेगाने धाव उभारण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव्याच्या बरोबरीनं 90 तुम्हाला धाव उभारायच्या. आस्किंग रन तुम्हाला निश्चित सांगेन प्रत्येक षटकामागे तुम्हाला 18 धावांची गरज आहे. म्हणजे 30 चेंडू 90 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे मग तुम्हाला 3 धावांची गरज असणार आहे. बघायचं किती संघर्ष करतोय मानेरे संघ या काकडवाद संघासमोर. खूप ताकदीचा संघ आहे. दोन्ही संघ तेवढ्याच कॅलिबरचे संघ आपण पाहतोय. ही स्पर्धा तुम्ही ग्लोबल क्रिकेट GTCच्या माध्यमातून आमचे जल्पेश भोईर आणि महेश वेळे यांच्या माध्यमातून सुद्धा लाईव्ह बघू शकाल. खूप लवकर खेळतो फलंदाज, लोकांच्या डोक्याला बिरकावून दिला चेंडू, चतुर्शी जज करतोय मात्र सीमा पलीकडे 1 बाउंस, सीमा पलीकडे 4 धावा. थँक्यू डीजे. बघा डीजेचा अतिशय चांगला आपण आस्वाद लुटतोय. मनमोहन संगीत क्रिकेट विथ म्युझिक, व्हेरी गुड कॉन्टेस्ट. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगलं वातावरण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका लॉब करतोय, लॉंगऑफच्या डोक्यावरनं चंद्रशेखर जज करतोय सील डीप लॉंगऑफला, मात्र त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू होता. मात्र जोपर्यंत लॉंगॉनचा खेळून लॉंगऑफला जातोय तोपर्यंत सहजरित्या 2 धावा आपल्या पूर्ण करताना पाहायला मिळतात. फलंदाज स्ट्रायकिंगचा महेश भोईर ज्याने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना करत तब्बल 6 धावांचं योगदान दिलंय. तर निलेश भोईरनं आतापर्यंत फक्त 1 धावांचं योगदान दिलंय. तर महेश भोईर मात्र खूप चांगली गोंजी करण्याचा प्रयत्न करतोय. 90 धावांची गरज. काकडवाड संघा
89 धावा ठोकल्या 3 गणाच्या मोबदल्यामध्ये. व्हेरी गुड डिलिव्हरी. फलंदाज खूप लवकर खेळतोय चेंडूला. बॅकफूट लावून बॅकफूट पंच करायचा प्रयत्न होता, मात्र हा त्याचा कट मात्र उधाळून लावलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. मानेरे संघाला खूप चांगल्या धावांची गरज असणार आहे. तर खोणेगावचे दत्ता ठोंबरे यांचे इथे शुभागमन झालंय. एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून ज्यांचा परिचय आहे. मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. बघा आयोजकांचं किती लक्ष आहे बघा. सर्व मान्यवरांचं या विभागातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना ते आमंत्रित करतात, त्यांचा सन्मान करतात. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. तर भूक लागल्यानंतर खाणं ही प्रकृती, दुसऱ्याचं हिसकावून खाणं ही विकृती आणि आपल्यातलं दुसऱ्याला देणं ही खरी भारतीय संस्कृती. धावांचा डोंगर मात्र उभा केला. 90 धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न. लोकांच्या डोक्यावर चेंडू भिरकावून दिला जज करतोय फलंदाज. मात्र त्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत सकाळपासून मी 4 कॅच ड्रॉप होताना पाहिलेत. बघा कॅचेस विन द मॅचेस. तुमचा फिल्डिंगचा स्टँडर्ड जास्त असायला हवा. याचं कारण तुम्हाला मी सांगतोय. बरेचसे खेळाडू फिल्डिंग जास्त चांगली करत नाही. याचं कारण तुम्हाला निश्चित सांगतोय. कारण ग्रामीण विभागामध्ये आपले फलंदाज फलंदाजीचा सराव करतात, ग्रामीण विभागामध्ये आपले गोलंदाज गोलंदाजीचा सराव करतात. मात्र असा एकही संघ नाहीये जो क्षेत्ररक्षणाचा सराव करतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला ग्रामीण संघामध्ये मी चुका होताना पाहिलंय. फिल्डिंगचा स्टँडर्ड तुमचा जास्त चांगला असेल तर गोलंदाज त्याची गुणवत्ता सिद्ध करू शकतो. षटक समाप्त होतं. पहिला धावांचा डोंगर मात्र उभा करता आला नाहीये आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनगडी बाद 10 धावसंख्या सावध आणि मात्र थोडीशी कमजोर सुरुवात पाहायला मिळते. चोख प्रत्युत्तर देताना मात्र तर सन्माननीय राजेश जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभास्या पण नाणेफेक करा. आजच्या स्पर्धेतील पहिल्या फेरीतला शेवटचा सामना चिंचवली वर्सेस नेवालीपाडा. 2 बलाढ्य संघांमध्ये आपण सामना पाहणार. अजून एक कडवी झुंज आपण क्रिकेटच्या माध्यमातून पाहणार आहोत. अजून एक चांगलं क्रिकेट आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं पाहायला मिळेल. ही स्पर्धा आपण पाहतोय श्री मलंगड चषक 2017. श्री मलंगडांच्या पायथ्याशी स्पर्धा आपण पाहतोय. खूप इतिहास आहे या मलंगडाचा. तर चिंचवली संघानं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. थँक्यू सो मच. द नेक्स्ट मॅच विल बी 5 ओव्हर. त्याच्यानंतरचे सामने जेव्हा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तेव्हा मात्र सामने 4 षटकांचे असणार आहेत. याची पण नोंद घ्या. चिंचवली संघ नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बघायचं आहे आपण दुसऱ्या सत्राकडे जेव्हा वळणार आहोत तेव्हा पहिला सामना आपण पाहतो बुर्दुल वर्सेस द्वारले यांच्यामध्ये पाहणार आहोत. प्रवीण म्हात्रे यांचा आपण संघ पाहणार आहोत. द्वारले एक मोठा संघ. राईट उर्दू विकेट नवीन षटकात सुरुवात होते. लाईन बघावी लागेल. चुकीची लाईन. इट इज वाईट. चेंडू टप्पावरती जास्त बाहेर स्किड झालाय. पंचांनी लक्ष केंद्रित केलं चेंडूवरती आणि चेंडूला मात्र यावेळी मात्र अवांतर धावसंख्येत वाढ पाहायला मिळते. धावांचा पुढे सरकतोय 11. या धावसंख्येत स्कोर इज मुव्हिंग ऑन 11 विदाउट लॉस. प्रोग्रेसिव्ह फास्ट ओव्हर. याने मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. चेंडू भिरकावून दिलाय. वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय. आम्ही वाट पाहतोय. दॅट्स अ 6. महेश बोरच्या बॅटमध्ये गेला षटकार आपण पाहतोय. महेश आतापर्यंत 13 धावसंख्येत खेळतोय. संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता मात्र साबित करण्याचा प्रयत्न करतोय. 90 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी मानेरे संघाला. खूप मोठं लक्ष आहे मात्र इम्पॉसिबल नाहीये. चंद्र खोदूकर लोकांच्या डोक्याला भिरकावून दिलाय. शतकशे जज करतोय. त्याच्या अवकाच्या बाहेर पंचांचा इशाऱ्याची मी वाट पाहतोय. दॅट्स अ 6 वन्स अगेन. वार आपण पाहतो. रविवारचा दिवस आहे आज. खंडेरायाचा दिवस, सूर्याचा दिवस आहे आज. मात्र खूप चांगली मेजवानी पाहायला मिळते क्रिकेटच्या माध्यमातून. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय. अजूनही संघर्ष पाहायला मिळतो. किशोरच्या माध्यमातून 2 बॅक टू बॅक षटकार दाखवतोय किशोर. अतिशय मोठा विध्वंसक फलंदाज म्हणून त्याचा आम्ही नेहमी परिचय करतोय. एक धावांचं मशीन ज्याला म्हटलं जातं तो फलंदाज मात्र मैदानावरती महेश भोयर. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. अजून एक मोठा फटका लोकांच्या डोक्यावर भिरकावून दिलाय. लगातार 3 चेंडू 3 षटकार. चोख प्रत्युत्तर. दॅट्स अ 6.
गवला तारा तिमिर हरा करजा शिवाजी राजा गवला तारा तिमिर हरा करजा शिवाजी राजा डीजे डीजे दिनेश दिनेश निश्चय छत्रपती शिवाजी महाराजांचं आठवण करून देणारं गीत आपण ऐकतोय आणि जगातील सर्वात मोठं स्मारक आता मात्र आपल्या अरबी समुद्रात तुम्ही बघू शकाल. जगातील सर्वात मोठी प्रतिमा शिवाजी महाराजांची ज्यानं हिंदुत्व स्वीकारलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तर त्याचं उद्घाटन सन्माननीय नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते झालं. तो निश्चित स्मारक लवकर उभं करण्यात येईल आणि महाराष्ट्राची आणबाणशान म्हणून त्या स्मारकाकडे पाहिलं जाईल. तर सन्मानित सुनील पाटील बुर्दुल उद्योगपती यांचे ते शुभागमन झाले. मोस्ट वेलकम तुमचं. व्हेरी गुड आफ्टरनून. वेलकम. हॅव अ सीट. वी आर मोस्ट वेलकम वन्स अगेन. धाबांचा डोंगर पुढे गेला तर बघा किशोरनं खूप चांगलं प्रत्युत्तर दिलं. लगातार 3 षटकार फलंदाज दाखवल्यात. आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता साबित करतोय. आपल्यामध्ये असलेला क्रिकेटचा दर्जा हा फलंदाज दाखवतोय आणि धाबांचा डोंगर मात्र पुढे उभा केला जातोय. 21 धावा वाऱ्याच्या वेगाने पाहायला मिळतात. 29 धावा दुसरे षटक मार्गस्थ असताना कदम साळवी यांनी मात्र थोडीशी खराब गोलंदाजी करतोय. वारंवार ओव्हरपिच चेंडूचा वापर करतोय आणि त्याला चोख प्रत्युत्तर देतो. मात्र जशात तसे ठोस उत्तर देतोय महेश भोयर. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. 18 आतापर्यंत 3 षटकार दाखवलाय. चौकार दाखवलाय. खूप मोठा विस्फोरक फलंदाज आहे. विध्वंसक फलंदाजाचा परिचय. खूप लवकर खेळतोय फलंदाज. चेंडू टप्प्यानंतर थोडासा खाली राहिला फलंदाज मात्र या सिटीचे वाईट. बघा जेव्हा मोठे फलंदाज माझ्यावरती चांगली पंच करतात तेव्हा गोलंदाज दिशा भरकटतात. हे क्रिकेटमध्ये आम्ही बऱ्याचशा वेळेला चित्र पाहिलंय आणि ते चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अवंतर धावसंख्येला वाढ होतोय. एकूण धावसंख्या पाहायला मिळते 3 दशकांमध्ये आपण पाहतोय 30 धावा धापलकावरती. 60 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम क्रिकेट जी फलंदाजी किशोर मडवीन दाखवतो तीच फलंदाज दाखवते मात्र आता महेश भोयर. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट. बघा थोडंसं मोठं षटक फेकावं लागेल गोलंदाजाला. गोलंदाज कदम साळवे मात्र फार खराब गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 षटकार या षटकामध्ये आपण पाहिलेत. त्याच्यामुळे 2 चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतात. त्यामुळे खूप मोठं षटक हातावं लागेल गोलंदाज कदमला. मी दोन्ही संघांना विनंती करेन डोंट प्ले अंडर प्रेशर. यू शो नॅचरल गेम. इफ यू प्ले अंडर प्रेशर यू कांट शो टॅलेंट अँड क्वालिटी. सो आय रिक्वेस्ट यू शो युअर नॅचरल गेम. ऑन साइडला याने मात्र खोदून करतोय. चेंडू जज करतोय. जोपर्यंत पोहोचतोय फार वेगा 2 धावांचा मानस. 2 धावा होतील का? थ्रो मात्र थोडासा पुढे आला. बॅकअप मात्र थोडासा उशीर होतोय आणि पाहता 2 धावा सहज पूर्ण केल्या जातात. 32 धावा 90 धावांची गरज असताना धापलक धावा जाते आता मात्र 33. तर हे षटक खूप महागडं पडलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आणि आतापर्यंत 23 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात गोलंदाज कदम साळवीनं. अजून एक मोठा फटका. प्लॅन्टेड डिलिव्हरी पॅनल स्ट्रोक स्क्रीन समोर खेळतोय. सीमा पलीकडे 4था षटकार या षटकातील. तब्बल 33 धावा ठोकते महेश भोयर आतापर्यंत. अप्रतिम फलंदाजी. बघा किशोर मडवीनं या मैदानावरती 20 चेंडू 76 धावा ठोकल्यात. काकरवाड संघाचा मोठा फलंदाज. त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय मानेरे संघाचा फलंदाज महेश भोयर. आतापर्यंत 33 धावांची दमदार आणि मादक खेळी करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम सामना. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. गुड डिलिव्हरी. व्हेरी गुड डिलिव्हरी. चेंडू टप्पानंतर मात्र ॲक्युरस क्रिकेटचं सिलेक्शन करतोय फलंदाज. चेंडू मात्र बॅटच्या मागणं निघून जातोय आणि फलंदाज मात्र आशाभूत नजर बघत बसतोय. षटक समाप्त होते दुसरं. थोडंसं खराब षटक पाहायला मिळालं. तर आतापर्यंत धावा आपण पाहतोय त्या मैदानावरती 39. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या होत्या फक्त 10 आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या 29 धावा. सर्वात महागडं षटक ठरलं ते कदम साळवीचं. आता जिंकण्यासाठी 90 धावांची गरज आहे आणि धावा धापलकरती आल्या त्या आतापर्यंत 39. तर गरज आहे ती मात्र 51 धावांची. 18 चेंडू 51 धावा. सामना खूप क्लोज आहे. सामना कधी जिंकू शकेल मानेरे संघ. जर फलंदाज महेश भोयर मैदानावरती राहिला तर सामन्याला मात्र कधीही कलाटणी येऊ शकेल. कारण जर काकडवाड संघ 89 धावा टोकू शकतो तर 90 धावा मैदानावरती बनवू शकतात. या मैदानावरती हे सत्य आहे. तर पंच तुम्हाला वारंवार विनंती करतात की सामना आपण लवकर सुरू करा. बघा खेळाडू एकत्र येतात, टीम मिटिंग करतात. करा, हरकत नाहीये. कारण खूप चांगला सामना आपण खेळतात. मोठी स्पर्धा आपण खेळतात. मात्र शॉर्ट अँड स्वीट तुमची मिटिंग उरकून घ्या.
कारण आमच्याकडे वेळ फार कमी आहे मित्रांनो. आज 2 संघ आम्हाला सुपर 8 मध्ये क्वालिफाय करायचे आहेत आणि उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस. यायला विसरू नका. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात पाहता तुमचं हार्दिक स्वागत. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून GTC वरती दाखवली जाते. तर ही स्पर्धा TSI केबल होती सुद्धा. सर्वांचे लाडके नेतृत्व गणपत शेठ गायकवाड विद्यमान आमदार यांच्या माध्यमातून त्यांच्या सौजन्यानं ही स्पर्धा आपण पाहतात. तर येणारे चेंडू 18 आणि 51 धावांची गरज. दोन्ही संघाला आमचे सर्वांचे लाडके विलास म्हात्रे साहेब या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार त्यांच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघाला जयगाव क्रिकेट संघ चिंचवले यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आणि दोन्ही संघाला आमच्या समालोचन वतीच्या वतीनं कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. सामना कुणीही जिंको मात्र सामना चांगला हो, सामन्याचा शेवट घातक हो आणि सामन्यामध्ये मात्र उत्कंठा निर्माण हो अशा मी देवास चरणी प्रार्थना करतोय आणि बोलतोय सामन्याकडे. 18 चेंडू 51 धावा. टीट पोट टॅट जशात तसं प्रत्युत्तर मैदानात पाहायला मिळतोय. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. क्रिकेटचं सौंदर्य या दोन्ही सामन्यात आपण पाहतोय आणि शेवटचा सामना आपण नंतर चिंचवले वरचे नेवारी पाडा. उलटा चेंडू दिशा देतो. चेंडूला खूप लवकर खेळतोय. फायनल चेंडू डावल होतोय आणि सीमा पलीकडे 4 धावा. निलेश भोई डावकुरा फलंदाज बघा आपल्या बॅटचा फेस खोलतोय आता. अजून एक फुलटा चेंडू मात्र चेंडू ऑफ साइडला येतोय. गॅप सिलेक्शन नाही मिळत. सिंगल व्हेरी गुड फिल्डिंग. गुड थ्रो पाहायला मिळतोय. तेवढ्याच वेगानं शतकच्या चेंडूला बॅकअप करतोय आणि तेवढ्याच वेगानं फेकतोय. व्हेरी गुड फिल्डिंग. सिंगलच्या माध्यमात धावसंख्येला अजून आकार येतोय आणि 2 षटकं संपल्यानंतर धावांचं थोडंसं आता मात्र कमी पाहायला मिळेल कारण सर्कलचं रेस्ट्रिक्शन संपलंय. यू कॅन सी so many players stand on borderline timing, so it is a very difficult stroke now. It's timing for batsman. तो धावांचा ओघ मात्र पुरा पाहायला मिळतोय. एकूण धावा आपण कधी बघू शकाल आपण 44 धावा. खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळते. आतापर्यंत 14 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 14 चेंडूमध्ये तब्बल 44 धावा. व्हेरी गुड स्टार्ट. खूप चांगला संघाला मात्र स्टार्ट दिलाय. धावांची मात्र उधळण पाहायला मिळते. धावा आणि फक्त धावा पाहायला मिळतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र खूप लवकर फलंदाज मुव्हिंग होतोय, शफल होतोय आणि सिंगलच्या माध्यमात धावसंख्येला अजून आकार येतोय. तो 45 या धावसंख्येवरती अर्ध लक्ष पूर्ण केले. बघा सामना खूप चांगला पाहायला मिळतोय. 30 चेंडूंचा सामना आहे. 15 चेंडूंचा सामना संपलाय. अर्ध लक्ष पूर्ण झालंय. 45 धावा आल्यात. आता 15 चेंडू आणि अजून 45 धावांची गरज. सामना नेट टू नेट फाईट पाहायला मिळतो आपल्याला. अप्रतिम सामना आपण एन्जॉय करतोय. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स पाहायला मिळतोय आणि सामन्याचं सौंदर्य खूप चांगलं पाहायला मिळतोय. 15 चेंडू 45 धावांची अजूनही गरज. 15 चेंडू मध्ये 45 धावा झाल्यात. गुड स्ट्रॅटेजी चांगली पाहायला मिळते माननीय संघाची. ऑन साइडला शफल केला शतक जज करतोय. एकदा पुढे गेले 2 धावांचं मानस. चुकीची थ्रो फेक येते. बाउन्स येते आणि पंचांना धावचीच चापेल मागितलं होतं मात्र पंचाने सांगितलं नॉट आउट. 2 धावा अजूनही पाहायला मिळतात. एकी गडी बाद करण्यामध्ये यश लाभत नाही ते काकरवाद संघाला. गोलंदाजी मात्र दिशान पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय मात्र गोलंदाजी दिशान पाहायला मिळतंय. याचं कारण आहे तर वाऱ्याचा वेग खूप जास्त पाहायला मिळतोय मैदानावरती. कारण मैदान निसर्गरम्य निसर्गाच्या कुशीत वसलेलं मैदान आपण पाहतोय. खूप पावसाळी चांगलं वातावरण असणाऱ्या मैदानावरती मी म्हणेन. खूप चांगलं क्लायमेट असणारे स्वर्ग असणाऱ्या या मैदानावरती. राईट डम ओव्हर द विकेट. ऑन साइडला शफल केला. फायनल रिझनला चेंडू हुक करतोय. क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू डीप फायनल रिझनला 2 धावांसाठी. मागच्या आपण 4 चेंडू मध्ये पाहिलंय तर एकही चौकार किंवा षटकार नाहीये. पहिल्या चेंडू फक्त चौकार आला. त्यानंतर मध्ये खूप चांगलं कमबॅक करून दाखवलंय गोलंदाज संदीप पवारनं. कारण महेश मडवीनं फक्त 10 धावा दिल्या होत्या मात्र कदम साळवेनं तब्बल 29 धावा खर्च केल्या होत्या. संदीप पवारवरती भरोसा दाखवलाय संघ नायकानं आणि तो भरोसा मात्र संपादित केलाय या गोलंदाजानं. गुड कमबॅक. सायकेचा फलंदाज डावकुरा फलंदाज निलेश भोईर खेळतो. आतापर्यंत 2 चौकाराच्या मदतीनं तब्बल तो 15 धावसंख्येत खेळतोय. मोठा फटका गॅप शॉट सिलेक्शन मध्ये क्षेत्ररक्षक जज करतो. लॉंग ऑनला एकदा पूर्ण 2 धावांचा मानस. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू टेक ऑफ मध्ये बाउन्स होतोय आणि 2 धाव मात्र रोखू शकत नाहीये आणि याचबरोबर पंचांचा इशारा येतोय 1 शॉर्ट रनचा. बघा पंचांचं लक्ष किती चांगलं प्रोफेशनल पंच म्हणून तर आम्ही स्पर्धेमध्ये पाहत असतोय. आणि ड्रिंक स्टॉली मैदानावरती 12 चेंडू गरज होती मात्र एकूण धावा दाखल करते आल्या त्या 50 धावा होतात. 1 शॉर्ट रन होती त्याच्यावर गरज होती 12 चेंडू आणि 40 धावांची.
Manish, 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 Manish. थँक्यू डीजे. संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लागले नागराज मंजुल यांचा चित्रपट सैराट. जवळ 86 कोटींचा बिझनेस करणारा पहिला मराठी चित्रपट ठरलाय आणि नागराज मंजुले मिळाला घवघवीत यश. आणि रिंकू राजगुरू मात्र आर्ची खूप सुप्रसिद्ध झाली या चित्रपटानंतर. येणारे चेंडू 12 आणि गरजेची 40 धावांची. सामना क्लोज आहे. बघा अजय अतुलचं संगीत आपण ऐकलं असेल. खूप चांगलं गोड संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. क्रिकेट बरोबर क्रिकेट संगीताची मांदी आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्रिकेट पाहण्याचा आनंद मात्र द्विगुणित पाहायला मिळतो. आज सुपर संडे, आज रविवारचा दिवस, तेवढेच चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू आणि तब्बल 40 धावांची गरज. 12 चेंडू आणि 40 धावा. आमचे स्कोअर आमचे मात्रे आणि दुसरे स्कोअर आमचे राकेश मात्रे आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात. गुड जॉब, व्हेरी गुड, कीप इट अ बॉयज. येणारे चेंडू 12 आणि 40 धावांची गरज. सामना अजूनही क्लोज आहे. मात्र येणारं षटक सामन्याचा प्रतिबिंब असणार आहे. कारण येणाऱ्या षटकावरती जर जास्त धावा आल्या तर सामना मात्र माननी संघ आपल्या बाजूला चुकू शकेल आणि येणाऱ्या षटकामध्ये जर किमान कमी धावा आल्या 10च्या आतमध्ये तर मात्र काकावडा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू करेल. राईट अम राऊंड विकेट. दॅट्स अ गुड टायमिंग. मात्र लाईन बघावी लागेल. पंच आम्हाला इशारा करतात. गुड बॉल, डॉट चेंडू. फलंदाज बघा बॅकफुटला आला. स्कर्करच्या माध्यमातून चेंडू भिरकावण्याचा होता, पॉईंटच्या डोक्यावर काढायचा होता. मात्र वेळ फार कमी मिळाले आणि गती जास्त प्रदान केली गोलंदाजांना. निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळते. 11 चेंडू 40 धावा. खूप मोठं आव्हान. 50 धावा उभा केला आतापर्यंत 25 चेंडू मध्ये. 19 चेंडू मध्ये मी म्हणेन 50 धावा उभा केल्यात. मागच्या 3 षटकामध्ये आपण 50 धावा पाहिल्यात. मात्र 2 चेंडू बीट करतोय गोलंदाज महेश मडवी. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं होतं खूप काळजीपूर्वक, ज्यानं फक्त 10 धावा दिल्या होत्या, तो मात्र महेश मडवी आता 2 चेंडू बीट करतोय फलंदाजाला. क्लीन बॉल, फलंदाज बाद. पहिला धक्का यावेळी मात्र मानेने संघाला. तर फलंदाज बाद झाला तो आता मात्र 34 धावांची दमदार केली करणार महेश भोयर मात्र बाद झाला. व्हेरी गुड बॅटिंग परफॉर्मन्स. अतिशय चांगली धावांची मात्र 1-1 पेटवली होती. त्याने धावांचं बियाणं पेरलं होतं आणि धावांचा 1वा पॅटर्न फलंदाज मात्र बॅक टू पॅविला आलाय. 34 धावांची मादक केली पाहायला मिळाली. सामन्याला मात्र कलाटने दिली. आता जबाबदारी मात्र नवीन फलंदाज गेल्या मैदानावरती निलेश भोयर आणि नवीन फलंदाज मैदानावरती पाचा करतोय विकी भोयर याच्यावरती खूप मोठी जबाबदारी. येणारे चेंडू आता राहिले ते 9 आणि गरज होती मात्र 40 धावांची. गोलंदाज खूप चांगली गोंजी करतो महेश मडवी. 3 चेंडू मध्ये 1 गडी बाद करून एकही धाव नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. गुड जॉब, व्हेरी गुड क्रिकेटर. शॉर्ट पिच चेंडू उचली बघा किती दिली. मात्र पंच आम्हाला सांगतात की डॉट डिलिव्हरी. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. बघा एका बाजूला 20 चेंडू मध्ये 76 धावा टोकरा किशोर मडवी पाहायला मिळतोय, तर एका बाजूला 4 चेंडू बीट करतोय हा गोलंदाज महेश मडवी. अतिशय मोठा संघ आपण पाहतो काकडवाल. बघा ते सर्वात मोठा संघ, दहशत माजवणारा संघ आपण पाहतोय याला मात्र काकडवाल संघाला. राईट अम राऊंड विकेट. पुलटा चेंडू, चुकीचा प्रत्युत्तर. चोख प्रत्युत्तर दिले मात्र आणि चुकीला माफी नाहीये. पुलटा चेंडू 6 धावा. जय कर को तैयारी तुला मरुवाई तर बघा जगदीश पाटीलचा आपण आवाज ऐकतोय. रसिकाच्या लग्न हल्दीला या गाण्यातनं, फेमस गाण्यातनं एंट्री करणारे जगदीश पाटील खूप मोठं नाव गाजवलंय.
रायगड जिल्ह्यातील खूप मोठं व्यक्तिमत्व आणि त्याने कधीच मागे वरून पाहिले नाहीये आणि फुलटा चेंडू चोख प्रत्युत्तर 100% कमिटमेंट दिली फलंदाजानं एक चुकी केली गोलंदाजानं महेश माडवीने फुलटॉसची आणि त्याला तेवढंच चोख प्रत्युत्तर 77 उत्तर दिलंय 6 धावा वसूल केल्या चेंडूमध्ये येणारे चेंडू आता राहिले ते 8 आणि गरज होती मात्र आता 34 धावांची 8 चेंडू आणि 34 धावा समीकरण क्लोज आहे अजूनही सामना क्लोज आहे येणारा चेंडू जर एखादा चेंडू षटकार चौकार आला तर सामना खूप क्लोज पाहायला मिळेल 7 चेंडू आणि गरज होती मात्र 34 धावांची 7 चेंडू आणि 34 धावा बघा सामना क्लोज आहे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्याचा सामना आपण पाहतोय प्रेक्षकांची बरीचशी मांदेली आपल्याला पाहायला मिळतात सर्व रविवार सुट्टीचा दिवस मोठे संघ या स्पर्धेमध्ये खेळतात आणि खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय श्रीमलंग चषक 2017 मोठा फटका बॅकफुटला येऊन स्टेअर करतो चेंडूला लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय सीमा पलीकडे 4 धावा अजून एक वादळ मध्ये पाहायला मिळतंय 6 चेंडू आणि गरज मात्र 30 धावांची तर 6 चेंडू आणि 30 धावांची गरज बघा सामना खूप क्लोज होता मात्र महेश मडवीने फेकलेले 4 चेंडू पहिल्यांदा बीट केले फलंदाजाला त्या 4 चेंडूमध्ये 10 जरी धावा आल्या असत्या तर सामन्याला मजा आली असती रंगत आली असती मात्र पहिले महेश मडवीचे 4 चेंडूमध्ये एकही धाव आली नाहीये एक गडी त्याने बाद केला 4 चेंडू त्याने बीट केले त्या 4 चेंडूमध्ये 10 जरी धावा आल्या असत्या तरी आता एका षटकामध्ये 20 धावा राहिल्या असत्या आणि सामन्याला मजा आली असती मात्र आता सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळतोय येणारे चेंडू 6 आणि 30 धावांची गरज 90 धावा चेस करताना आतापर्यंत 60 धावांचं चोख प्रत्युत्तर दिले ते मात्र दुसऱ्यांदा पंच करताना मानेने संघानं व्हेरी गुड क्रिकेट खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांच्या माध्यमातून क्रिकेटचा दर्जा क्रिकेटची गुणवत्ता क्रिकेटचा स्टँडर्ड आणि लेवल ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं क्रिकेटची उंची या दोन संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय दोन संघांच्या माध्यमातून 6 चेंडू आणि गरज 30 धावांची काकडवाल संघानं अतिशय चांगली फलंदाजी दाखवली 20 चेंडूमध्ये 76 धावा किशोर मडवीची सर्वात मोठी फलंदाजी आपण पाहिली विध्वंसक फलंदाज धावांचा अहंकार माजवलाय आणि धावांची वादली केली पाहायला मिळाली ती किशोरच्या माध्यमातून राईट राऊंड विकेट ऑन साइडला बॅकफुटला ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून कार्पेटचा सहारा चेंडूशी जज करतो लॉंग ऑफचा गुड फिल्डिंग फक्त सिंगल आता 5 चेंडू 29 धावा थोडंसं महागडं आव्हान असणार आहे स्पर्धेमध्ये कारण धावा चेस करताना तुम्हाला 18ची सरासरी कायम ठेवणं प्रत्येक चेंडू मागे 3 धावा उभारणं थोडंसं कठीण होतं आता तेवढाच चांगला संघर्ष केलाय मानेरे संघानं स्ट्राईकचा फलंदाज पंचाकडे गाड मागतोय विकी भोईर विकीने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 10 धावा ठोकल्यात बघायचं विकीवरती खूप अपेक्षा असणार आहेत खूप एक्सपेक्टेशन असणार विकीकडनं तर विकीनं आलेल्या चौका षटकारांची जबरदस्त फलंदाजी दाखवली विकीनं बघायचं तो विकी काय करतो या स्पर्धेमध्ये येणारे चेंडू 5 आणि 29 धावांची गरज थोडंसं कठीण मात्र इम्पॉसिबल असं काही नाहीये एव्हरीथिंग इज पॉसिबल लाईन बघावी लागेल वेगवान गोलंदाज चेंडू मागे निघून जातोय आणि फक्त सिंगल 2 धावांचं मानस होतं मात्र धाडस नाहीये आणि पंचांचा 22चा इशारा आता मात्र सामना एकतर्फी होतोय 4 चेंडू 28 धावा आता मात्र पॉसिबल नाहीये ऑन द पेपर इज इट पॉसिबल नॉट पॉसिबल ऑन द पेपर इज टायमिंग व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन फॉर द इस्लामिक मायनर टीम इट्स अ क्रिटिकल सिच्युएशन गोइंग ऑन येणारे चेंडू 4 आणि 28 धावांची गरज इफ यू वॉन्ट विन द मॅच यू हॅव टू डू समथिंग हार्ड वर्क बिकॉज इट्स नॉट पॉसिबल नाउ इन फॉर द टारगेट 19 इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग यहाँ पर challenging target 19 it's a very challenging target आणि या दरम्यान सामना जवळ आता मात्र काकडवाल संघ जिंकण्याच्या उंबाट्यावर पाहायला मिळतोय आणि या मानेरे संघाचं या स्पर्धेतनं अस्तित्व मात्र संपुष्टात येतोय येणारे चेंडू 3 आणि गरज होती मात्र आता खूप मोठ्या धावांची 27 धावांची गरज मागच्या 2 षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत या संघासाठी तर 3 षटकामध्ये आपण 51 धावा पाहिल्या होत्या मात्र मागच्या 2 षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत
आणि त्यामुळे सामना गमावा लागेल तो मानेरे संघाला, असा प्रश्न निर्माण झालाय. लोंगाच्या डोक्यावर लॉब केलाय, क्षेत्र जज करतोय. गुड फिल्डिंग, एकाच ऍक्शन मध्ये उचललाय, फक्त सिंगल. आता सामना किती धावेनं हरणार मानेरे संघ यासाठी आपण सामना पाहतोय. सामन्यामध्ये राम नाहीये, सामन्यामध्ये मजा नाहीये, आता जिवंतपणा नाहीये. टेट क्रिकेट आपण पाहतोय होती. फक्त या स्पर्धेमध्ये आता फॉर्मॅलिटीज आपण पाहतोय. 2 चेंडू आणि गरज आहे ती 26 धावांची. 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिवस येणारा 26 जानेवारीची आठवण करतो आकडा आपण पाहतोय. हवेमध्ये चेंडू संचार करतोय, चंद्रशेठ जज करतोय. फलंदाज बाद, 1 चेंडू 26 धावा. खूप चांगला प्रतिकार केलाय तो मानेरे संघाने, खूप चांगला प्रतिकार केलाय. मी म्हणेन खूप चांगलं प्रत्युत्तर सुद्धा दिलंय या काकडवाल संघाला. मात्र लक्ष मोठा असल्यामुळे या संघाला मात्र आपलं अस्तित्व गमावं लागेल या स्पर्धेमध्ये आणि परतावं लागेल या स्पर्धेतनं. आणि याच दरम्यान पंचांचा इशारा येतो, इट इज वाईड. 1 चेंडू 25 धावा. खूप धावांची गरज आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. निसर्गाच्या कुशीत बसलेलं मैदान इंडियन गार्डन या मैदानाचं नाव दिलं तरी वावगं ठरणार नाहीये. खूप चांगलं वातावरण, प्रसन्न वातावरण. चारी बाजून आपण डोंगर पाहतोय आणि श्रीमलंगडाच्या पायथ्याशी सुरू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. श्रीमलंगड चषक 2017. आणि या दरम्यान सामना खुला होतोय. तब्बल 25 धावानं हा सामना गमावा लागलाय मानेरे संघाला. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा मार्क नो डाऊट किशोर मडवे, 20 चेंडू 76 धावा.